झी 24 तास एक पाऊल पुढे। तर राज्यभरामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली दिसून येते। मुंबई ठाण्यासह राज्यभरामध्ये रस्त्यामध्ये खड्डा की खड्ड्यामध्ये रस्ता असा प्रश्न पडावा इतकी खराब स्थिती दिसून येते। महापालिकेकडून रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो, मात्र रस्त्यांचं काम अगदी सुमार दर्जाचं झाल्याचं दिसून येतंय। आणि या संदर्भात आमचे मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबादच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा। मुंबईत 850 खड्डे आहेत असं मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी माहिती दिली आहे। आपण पाहू शकता हे खड्डे कशा पद्धतीने मुंबईकरांना त्रस्त करतायत। आम्ही दादरच्या टिळक ब्रिजवर आहोत। टिळक ब्रिज ते दादर टीटी कशा पद्धतीने खड्डे आहेत आणि या खड्ड्यामुळे कशा पद्धतीने मुंबईकरांना त्रास होतोय आणि हे खड्डे भरण्यामध्ये मुंबई महापालिकेला अपयश आलंय हे आपण पाहू शकता। खड्डे आणि ठाणे याचं जवळचं नातं आहे। ठाणेकरांची महत्त्वाची समस्या असेल तर ती खड्ड्यांची। आपण सध्या केसर मिल नाक्यावर उभे आहोत। केसर मिल नाका हा सर्वात महत्त्वाचा नाका आहे आणि तुम्ही बघू शकता या नाक्यावरती चारही बाजूने प्रचंड असे खड्डे पडलेले आहेत आणि हा एक ठाण्यातला महत्त्वाचा नाका समजला जातो। आणि या नाक्यावरती असे खड्डे असल्यामुळे ठाणेकर त्रस्त आहेत। ठाणेकर प्रश्न विचारतायत की हे खड्डे कधी बुजणार। गणेश विसर्जनाच्या निमित्तानं नाशिक महापालिकेतले हे सर्व रस्ते बुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। कोट्यवधी रुपयांचा खर्च या ठिकाणी केला जातोय। खरं म्हणजे गेल्या वर्षी हेच खड्डे बुजवण्यासाठी जवळजवळ 100 कोटी रुपये हे खर्च करण्यात आलेले होते, तरीही रस्ते अद्याप नीट झालेले नाहीत। अनेक कोट्यवधी रुपयांचा खर्च जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। डांबर ओतलं जात आहे, खडी ओतली जाते, मात्र रस्ते करणाऱ्यांवर त्याचा भुर्दंड हा टाकला जात नाहीये। गेले काही दिवस नागपुरात सतत मुसळधार पाऊस कोसळला आहे, पण त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे। यावर्षी नागपूर महानगरपालिकेने खड्ड्यांच्या बुजवण्याकरता 7.25 कोटीची तरतूद केली आहे। ही तरतूद मागच्या वर्षी 6 कोटीची होती, पण महत्त्वाचं म्हणजे 7.25 कोटीच्या तरतुदीनंतरही खड्ड्यांची परिस्थिती बिलकुल बदलली नाही आणि खड्डे अजूनही कायम आहेत। खरं तर खड्डे बुजवण्याची मोहीम नागपूर महानगरपालिकेने आधी घेतली होती, पण त्या मोहिमेचे काय झाले हे आपण या खड्ड्यांना सहज कळू शकतं। दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्चून सुद्धा कोल्हापूर शहरातल्या अनेक रस्त्यांची अवस्था दुर्दैवी अशी आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो की हा जो रस्ता आहे या रस्त्यावर पॅचवर्कसाठी जवळपास लाखो रुपये खर्च केलेले आहेत। कोल्हापूर शहरामधले जे एकूण रस्ते आहेत त्याच्यामध्ये गेल्या वर्षी 20 लाख रुपये खर्च केले होते आणि एवढाच आकडा यावर्षी सुद्धा आहे। यावर्षी सुद्धा 20 लाखाहून अधिक रुपयांचा निधी या पॅचवर्कसाठी खर्च केलेला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं हे रस्ते कायमस्वरूपी दुरुस्त व्हावे यासाठी कुठल्याही प्रकारचे पावले उचलले जात नाहीयेत। औरंगाबादमध्येही रस्त्यांची या शहराहून वेगळी स्थिती नाहीये। गेल्या वर्षीही शहरातल्या रस्त्यांवर 10 कोटींचं पॅचवर्क करण्यात आलं होतं, तर यावर्षीही औरंगाबादमध्ये 7 कोटींचं पॅचवर्क करण्यात आलंय। मात्र रस्त्यांची अवस्था जैसे थेच आहे। प्रत्येक वर्षात खड्ड्यांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर केला जातो, मात्र रस्त्यांची अशी अवस्था पाहून हे पैसे जातात तरी कुठे असा प्रश्न औरंगाबादकर विचारतायत। झी 24 तास एक पाऊल पुढे।